एकदा ना मला एका सीनियरनी मला विचारलं होतं, "तू हा इंडस्ट्री का जॉइन केला?" मी त्यांना सांगितलं, "मला ना लोकांशी बोलायला, लोकांशी इंटरॅक्ट करायला खूप चांगलं वाटतं." आणि तो मला म्हटलं, "हो, तुला असं लोकांशी इंटरॅक्ट करायला वाटायचं होतं, मग तू प्रॉस्टिट्यूट व्हायला पाहिजे होतंस." आणि त्यांनी हिंदीत म्हटलं होतं मला, "तू तो चिनाल बन सकता था." जे असे नेगेटिव्ह इन्सिडेंट्स होते ना, सो माझं नॉर्मली हा उलटा हे आहे, की या लोकांना दाखवायचं की मी किती चांगलं करू शकतो. आज आता 10 वर्ष झालेत आणि 10 वर्षात आमचे 6 वेगळे ब्रँड आहेत रेस्टॉरंटचे. एक आहे बॉम्बे कॅन्टीन, जे आहे इंडियन मॉडर्न इंडियन रेस्टॉरंट. दुसरं ओ पेड्रो, जे गोवन रेस्टॉरंट आहे. एक बॉम्बे स्वीट शॉप, जे आमचं मिठाईची फॅक्टरी आहे. नेक्स्ट वेरॉनिकाज, जे एक सँडविच आणि कॉफी शॉप. आणि पापाज, जिथे आपण आज बसलो आहे, जे एक फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे. आणि एक आहे आमचं एंथू कटलेट, जे आमचं एक ऑनलाईन फूड मॅगझिन आहे. पहिल्या दिवसापासून या कंपनीची विजन एकच होती, की आपण जे काही करू त्याच्यात इंडियाला सेलिब्रेट करायचं आहे. आय फील लाईक ही इज जजिंग एव्हरी मराठी वर्ड आय से. लाईक यू नो, इट्स लाईक अ like a and I had googled some words. Now let me read that quick. Anyone knows मराठीत फाउंडरला काय म्हणतात? संस्थापक. येस, करेक्ट, संस्थापक. किती दिवस गिरवणार आहोत तेच तेच धडे? किती दिवस करणार आहोत मनाविरुद्ध काम? चला करूया करिअरचे काही वेगळे चॉईसेस. निवडूयात काही हटके, ऑड वाटा. आपण पापाजमध्ये आहोत. पापाज हे वेरॉनिकाच्या वर आहे, पण ही एक अशी आम्ही स्पीकीझी म्हणून म्हणतो, लपलेली जागा आहे. आणि ह्याचं डिझाईन आम्ही विचार केला होता की जर वेस अँडरसननी कुठली बँड्राचं अपार्टमेंट 1980sमध्ये डिझाईन केलं असतं तर कसं दिसलं असतं. हाय, माझं नाव आहे यश फणगे. मी रेस्टॉरंटर आहे. आमच्या कंपनीचं नाव आहे हंगर इंक हॉस्पिटॅलिटी. हंगर इंक हॉस्पिटॅलिटी आम्ही ही कंपनी 2014मध्ये चालू केली होती. मी, समीर, जे माझे को फाउंडर आहेत, आणि शेफ फ्लाईट, तिघांनी म्हणून चालू केली होती. की एक मिसकन्सेप्शन असायची की रेस्टॉरंट चालू करणं फक्त जेवण बनवायला यायला पाहिजे. एक आहे की रेस्टॉरंटमध्ये आपण जसं लोकांना आम्ही म्हणतो हॉस्पिटॅलिटी फर्स्ट. आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजे आपल्या घरी जेव्हा पण गेस्ट येतात किंवा बाहेरनं कोणी येतं, आपण ज्या वॉर्मथनी त्यांना घरात वेलकम करतो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला चहा हवं आहे, पाणी हवं आहे, बसाल का थोडा वेळ. सेम रेस्टॉरंटसाठी पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला आम्ही म्हणतो फ्रंट ऑफ हाऊस. फ्रंट ऑफ हाऊस म्हणजे जे रेस्टॉरंटचे जे सर्व्हिस करतात, रेस्टॉरंटचे जे एक्सपिरियन्स येतात, ते पण दॅट इज ॲज इम्पॉर्टंट ॲज जे जेवण बनवतात, जे शेफ असतात. तर तसंच मला एक शिकागोमध्ये एका बारटेंडरनी सांगितलं होतं, एक पर्पल पिग म्हणून एक थोडं फेमस रेस्टॉरंट आहे, एकदम कॅज्युअल रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊन जेवायला. आणि त्यांच्याकडे टेबल फ्री नव्हतं. मी त्यांना सांगितलं, मी एकटाच आहे, पण मी पण इंडस्ट्रीमध्ये आहे, मला खरंच. तर त्यांनी मला एक असंच काउंटरच्या जवळ एक स्टूल लावून, मी एकटाच होतो तरी त्यांनी वेगवेगळे डिशेस छोट्या छोट्या पोर्शनमध्ये आणून मला ट्राय करायला लावले, कारण त्यांना माहिती होतं की अख्खे डिशेस माझ्याकडनं होणार नाहीत संपवायला. ज्या प्रेमाने, कॅज्युअलनेसनी, आनंदाने ही वॉज टेकिंग केअर ऑफ मी. दॅट वॉज दॅट फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ दॅट हॉस्पिटल. हा आपला बार एरिया आहे. आणि जर मी बारटेंडर असलो असतो तर मी नॉर्मली इथे ड्रिंक बनवलं असतं. आणि आयडिया आहे की आपले जे गेस्ट आहेत हे असे आपल्यापासून लांब नाही आहेत, आपल्या जवळच बसलेले असतात. तर मग आपण त्यांच्याशी बोलू शकतो. त्यांना काय आवड आहे, काय इन्ग्रेडियंट आवडतात, त्याप्रमाणे आपण कॉकटेल किंवा ड्रिंक त्यांच्यासाठी बनवू शकतो. गेस्टबरोबर जास्त डिरेक्ट शेफची इंटरॅक्शन आहे. असे रेस्टॉरंट नॉर्मली आपल्याला हॉटेलमध्ये मिळतात, 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये. पण आमची एक हे होती की आपल्या स्टाईलमध्ये आपण कसं करू शकतो. आणि म्हणून आम्ही हा असा काउंटर टाईपमध्ये फाईन डायनिंग रेस्टॉरंट बनवलं आहे की जेवण पूर्ण तुमच्या समोर बनवलं जातं. आणि शेफ हुसैन इथे असतात, जे स्वतः गेस्टशी बोलून स्वतः जेवण बनवून त्यांना सर्व करू शकतात. ही एरियामध्ये छान गोष्ट आहे. आम्ही या जागेला पापाज म्हणतो. ही आमची शेफ फ्लॉईडला आम्ही पापाजी म्हणायचो, त्यांच्यासाठी नाव पापाज आहे. पण आमच्या आईबाबांसाठी ऑल्सो. तर ॲक्च्युली खूप छान गोष्ट आहे, कारण माझ्या वडिलांचा जन्म सावंतवाडीमध्ये झाला होता, पण त्यांचं चाइल्डहुड बॉम्बेमध्ये झालं होतं, कलानगरमध्ये. पापाज म्हणून खूप जवळ स्टॅनिस्लॉस म्हणून एक शाळा आहे, तिथे हॉकी खेळायला यायचे. आणि त्या हॉकीचे हे ट्रॉफी आहेत. आणि हे कुत्रे आहेत, कारण मला कुत्र्यांची खूप आवड आहे. नो ड्राईव्ह टुडे. कम ऑन, लेट्स गो. कम ऑन, लेट्स गो. स्मॉल वॉक, कम ऑन.
लेट्स गो टू वेरोनिकास. कम ऑन. माझा मोस्टली चाइल्डहुड आणि माझा जन्म ॲक्च्युली बॉम्बेत झाला होता. चाइल्डहुड जास्त पुण्यातच झालं होतं. शाळा कॉलेज पुण्यामध्येच. माझे वडील न्यूरोसर्जन आहेत आणि माझी आई आर्किटेक्ट आहे. एक मोठा भाऊ ज्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलं आहे. कॉलेज झाल्यानंतर मी पण नेहमी हा विचार करतो की मी का हॉटेल मॅनेजमेंट केलं, कारण कुकिंगमध्ये किंवा असा इंटरेस्ट दाखवला होता असं काही नव्हतं. तेव्हा मी एक पुस्तक वाचलं होतं की फ्युचरमध्ये कोणते करिअर चांगले असणार आहेत. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा हॉटेल मॅनेजमेंटबद्दल वाचलं होतं. कधीही मला माझ्या आईबाबांकडनं नाही असं म्हटलं नव्हतं की नाही करायचं हॉटेल मॅनेजमेंट. त्यांचा फुल सपोर्ट होताच. एकदा ना मला एका सिनियरनी मला विचारलं होतं, तू हा इंडस्ट्री का जॉईन केला. मी त्यांना सांगितलं मला ना लोकांशी बोलायला, लोकांशी इंटरॅक्ट करायला खूप खूप चांगलं वाटतं. आणि तो मला म्हटलं होतं असं लोकांशी इंटरॅक्ट करायला वाटायचं होतं, मग तू प्रॉस्टिट्यूट व्हायला पाहिजे होतंस, राईट. आणि त्यांनी हिंदीत म्हटलं होतं मला, तू तो चिनाल बन सकता था. ॲट दॅट पॉईंट ना इट वॉज खूप लाईक, कारण मी गोव्याला होतो, एकटा होतो. दॅट वॉज अ व्हेरी नेगेटिव्ह. आणि मला अजून तर तो सिनियर काय करतोय कुठे आहे माहिती आहे, म्हणून आत्ता जाऊन वाटतं त्याच्या जरा दाखवायला. पण जे असे नेगेटिव्ह इन्सिडेंट्स होते ना, सो माझं नॉर्मली हा उलटा हे आहे की या लोकांना दाखवायचं की मी किती चांगलं करू शकतो. फर्स्ट जॉब असा म्हणजे पहिल्यांदा होता की जे 3 वर्ष आम्ही हॉटेल मॅनेजमेंट करायचो तेव्हा मला एक इंटर्नशिप करायला लागायची 6 महिने. आणि ती इंटर्नशिप म्हणजे पूर्ण हमालगिरी असायची. लाईक बँकवेटमध्ये टेबल चेअर सेटअप करा. मी एक आठवडा सेक्युरिटीमध्ये काम केलं आहे. म्हणजे कारण काय व्हायचं, त्या हॉटेलला 6 महिन्यात फ्रीचा एक हमाल मिळायचा आणि त्या हमालकडनं ते जितकंही काम आणि तो हमाल मी असायचो. सर एका दिवसात आम्ही 12 रूम साफ करायचो. सो दॅट ते आय स्टील रिमेंबर. तो जो माझा एक महिना होता त्या महिन्यात खरं काम काय असतं कळून आलं होतं. आणि एक अशी डिसिप्लिन येते. आय फील माझ्यासाठी आत्ता दॅट डिसिप्लिन की मला रोज कामावरती जायला लागणार आहे. सो रोज सकाळी यू हॅव टू कम कॅलिब्रेट दीज 2 मशीन्स. खूप इम्पॉर्टंट आहे चांगली कॉफी मिळालं. अख्ख्या दिवसात मी एकदा तरी, जर मला परमिशन मिळेल तर इथे येऊन स्वतःची कॉफी बनवतो. नॉर्मली जर हॉटेल मॅनेजमेंट स्कूलमध्ये जाल तेव्हा त्याच्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर एकच चॉईस असायचं आणि आपल्याला कोणी मोठा पिक्चर दाखवायचंच नाही. एक चॉईस आहे, आता तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन काम करायचं, राईट. तर हॉटेलमध्ये असतात 4 डिपार्टमेंट: हाऊसकीपिंग, किचन, फूड अँड बेवरेज सर्व्हिस आणि फ्रंट ऑफिस, राईट. तेव्हा माझे जे काउन्सिलर होते त्यांनी मला एक ॲडवाईस दिला अँड दॅट ॲडवाईस त्यांनी प्रेमाने दिला होता ऑनेस्टली. बट आत्ता जेव्हा मी विचारतो मी त्यांना जाऊन सांगितलं की सर मी अभ्यास खूप चांगला करतो आहे, फर्स्ट सेकंड येतो आहे, आता आपले कॅम्पस प्लेसमेंट येत आहेत, पण मला कशामध्येही अशी ती पॅशन वाटत नाही आहे की काय करू एक्झॅक्टली. तर त्यांनी मला सांगितलं, यश तू उंच मुलगा आहे, तू रिसेप्शन जॉईन कर. आणि ह्या ॲडवाईसनी मी पण इतका नाईव्ह मुलगा होतो जो मी जाऊन रिसेप्शन म्हणजे आपल्या हॉटेलच्या फ्रंट ऑफिसमध्ये काम चालू केलं आहे. आणि त्या एका महिन्यात मी एवढा बोर झालो होतो. मी 20 वर्षाचा आणि आय एम ऑलवेज बीन खूप एनर्जेटिक, फुटबॉल खूप खेळायचो. सो आय ऑलवेज वॉन्टेड समथिंग जिथे आय एम ऑलवेज काही ना काहीतरी करत असतो. पण फ्रंट ऑफिसमध्ये इट इज बिझी बट इट इज इतकं पण नाही. आणि तो जो ॲडवाईस होता ना, आय थिंक आफ्टर दॅट इट वॉज माझा लक की त्या हॉटेलमध्ये एका महिन्यानंतर खूप बिझी एक कॉन्फरन्स होती आणि मी सगळ्यात ज्युनियर होतो रिसेप्शनमध्ये, म्हणून त्यांनी मला एका रेस्टॉरंटमध्ये पाठवलं. का? कारण रेस्टॉरंट खूपच बिझी होतं की यश तू जा रेस्टॉरंटला हेल्प कर. अँड दॅट फर्स्ट डेपासनं आय हॅव नेवर लेफ्ट रेस्टॉरंट्स. बॉम्बे कॅन्टीनच्या आधी जेव्हा मी सिंगापूरमध्ये काम करायचो आणि सिंगापूरच्या आधी ॲक्च्युली मी बारटेंडिंग शिकागोमध्ये असताना शिकलो, पण सिंगापूरमध्ये जास्त मजा केली होती त्याच्याबरोबर. ऑब्व्हियसली जे आम्ही मित्र आणि बनवले होते इंडस्ट्रीमध्ये बारमध्ये
ते मित्रांबरोबर पार्टी तर भरपूर केली होती, पण त्या मित्रांबरोबर जी रिलेशनशिप आम्ही बनवली होती, दॅट रिलेशनशिप इज स्टील देअर. जेव्हा मी मास्टर्स करत होतो तेव्हा मी समीरला पण भेटलो होतो आणि आम्ही दोघे एकत्र स्टुडंट होतो. आणि मग समीर त्याच्यानंतर न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करायला लागा. मी सिंगापूरमध्ये रेस्टॉरंट्समध्ये काम करायचो आणि अप्रॉक्सिमेटली त्याच्यानंतर 3 वर्ष झाले होते की आम्ही कोणासाठी दुसऱ्यांसाठी काम करत होतो, की आम्ही दोघं एक दिवशी फोन पिकअप केला, तो न्यूयॉर्क, मी सिंगापूरमध्ये, की थकलो आता दुसऱ्या लोकांसाठी काम. आपण इतके श्रम करतोय, इतकी मेहनत करतोय, स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. अँड दॅट वॉज द स्टार्ट की आपला स्वतःचं एक रेस्टॉरंट चालू करू. आणि तेव्हा आम्ही जेव्हा बॉम्बेमध्ये आलो, आम्हाला पण माहिती होतं की आम्हाला इंडियन क्विझिनमध्ये काहीतरी करायचं. आम्ही जेव्हा लोकेशन बघायला गेलो तेव्हा मी आणि समीर आमची स्वतःची पहिली कंपनी, पण जितके पण पैसे आईबाबांकडनं स्वतःचे सेविंगमधनंच करून आम्ही लहान एक किटली बनवली होती. त्याप्रमाणे आम्ही लोअर परेलमध्ये आम्हाला माहिती होतं की ही मोठ्या लोकेशनमध्ये आम्हाला हे रेस्टॉरंट चालू करायचं आहे, राईट. का? कारण लोअर परेलमध्ये एक छान मिक्स होतं त्यावेळी, की बिझनेस डिस्ट्रिक्ट पण आहेत आणि लोक राहतात पण आहेत. आणि त्याचा बेनिफिट होता की म्हणजे लंचला पण बिझी होऊ शकतो, जे बिझनेसचे लोक येतील, आणि रात्री जे आजूबाजूच्या लोअर परेल वर्लीचे लोक, फॅमिली लोक रात्री पण येतील. भाडं वॉज अ व्हेरी आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर त्यावेळेला एक होतं कमला मिल आणि रस्त्याच्या दुसऱ्या साईडला होतं टोडी मिल, राईट. त्यावेळेला टोडी मिल सगळ्यात फेमस नेबरहूड होती बॉम्बेमध्ये, जिथे रेस्टॉरंट चालू करायला पाहिजे. त्यामुळे त्या लोकेशनचं भाडं खूप वाढलं होतं. म्हणून आम्ही रस्त्याच्या या साईडला जे कमला मिल होतं, आणि तेव्हा आम्हाला ती एक जागा मिळाली जिथे आत्ता पण बॉम्बे कॅन्टीन आहे, जी एक जुनी कॉटन मिल होती. आणि जसं आम्ही ती जागा बघितली, लाईक असं हातावर ते हे येतात की ही आहे आपली जागा. मजा कशात येते? डिझाईन करा, की कोणते ग्लासेस, कोणता आर्किटेक्ट, कोणता लोगो डिझाईन, त्याच्यात मजा असते. आणि फ्रस्ट्रेशन असते की आता ह्याच्यानंतर 10-12 लायसन्सेस करायचे आहेत, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी भेटायला लागतं, वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जाऊन बसायला लागतं, 3 तास 4 तास खूप वेळ जातो. कधी कधी वाटतं की का करतो आहे आपण हे सगळं. पण मनात एक माहिती असायला पाहिजे की जे या साईडला मजा येते, दॅट शुड ऑलवेज बी द फोकस. आणि हे जे आहे हे आपल्याला करायला पाहिजे. बिझनेस सोपा नसणारच आहे कधीही, आणि हे फ्रस्ट्रेशन येणारच आहे. फ्रस्ट्रेशन मला जेव्हा येतो नवीन रेस्टॉरंट्समध्ये मी जातो, की लोक का आले आहेत या इंडस्ट्रीमध्ये, की मी का रेस्टॉरंट चालू केलं आहे. आणि वेन आय सी द रिझन, किंवा जेव्हा मला कारण मिळतं आहे त्याच्यासाठी, कारण असेल मला पार्टी करायला आवडतं, तर मला पार्टीसाठी माझ्या मित्रांसाठी एक जागा चालू डन. एका महिन्यात हे रेस्टॉरंट बंद होणार आहे, कारण पहिल्या महिन्यामध्ये सगळे येतात. जी रिस्पॉन्स मिळाली ना बॉम्बे कॅन्टीनला पहिल्या दिवसापासनं, लाईक आमची जी ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटी होती ती 1-2 महिन्यात आली, राईट. पेबॅक पिरियड हा 3-3.5 वर्ष ऑलवेज असतो रेस्टॉरंटला, पण ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटी मिळाली की जितके पण पैसे बनवते त्यांनी आम्ही सगळे स्टाफचे सॅलरी देऊ शकतो, भाडं भरू शकतो. त्याच्यासाठी लाईक कॅपिटल अजून इन्व्हेस्ट करायची गरज नव्हती. आणि तोपर्यंत लाईक स्लोली आम्ही बँकेत पैसे जमा करत गेलो की नेक्स्ट प्रोजेक्टला पण आम्ही आमचे स्वतःचे पैसे वापरू शकतो. मी हमेशा म्हणतो इंडियाज बिझनेस फक्त रिलेशनशिपवर चालतो. लाईक रिलेशनशिप बनवा. रिलेशनशिप फक्त इन्व्हेस्टर्सशी नको बनवा, रिलेशनशिप तुमच्या एम्प्लॉईजशी पण बनवा, राईट. तुमच्या गेस्टशी पण बनवा. कारण कधी सांगता नाही येत की कधी ती रिलेशनशिप आपल्याला महत्त्वाची पडेल. लाईक आमची जितकी पण जर्नी झाली आहे, मी नेहमी म्हणतो जर समीर नसलं असतं माझ्या बाजूला तर इट वुडंट हॅव बीन पॉसिबल. जर शेफ फ्लॉईड नसले असते तर नन ऑफ दिस वुड हॅव बीन पॉसिबल. आत्ता पण मी कोणीही बिझनेस लाईक ॲडवाईस घ्यायला येत असेल आणि असेल मी स्वतःचं रेस्टॉरंट चालू करतो आहे, पहिल्यांदा सांगतो की एक को फाउंडर शोधा, एक जे तुमच्या बाजूला नाईट अँड डे उभे राहणार आहेत. आत्ता आपण आमच्या हंगरिंगच्या ऑफिसवर आलो आणि नॉर्मली इंग्लिशमध्ये एक सेंटेन्स आहे, इट टेक्स अ विलेज. लाईक अख्खं गाव लागतं एक बिझनेस चालवायला, आणि ते गाव इथे आहे. टोटल आपल्या हंगरिंगमध्ये 450
50 एम्प्लॉईज इन टोटल, पण इथे ॲट हेड ऑफिस देर आर अप्रॉक्सिमेटली 35 to 40 एम्प्लॉईज. आणि स्पेशली रेस्टॉरंट चालू केल्यावरती एक मोस्ट इम्पॉर्टंट आम्ही बॅक ऑफ द हाऊस फंक्शन जे लोक विचार नाही करत आहे ते परचेस आणि अकाउंट्स. परचेस म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंटली जे सप्लाय चेनमध्ये बघतात आपले जितके पण इन्ग्रेडियंट असतात, कारण इतक्या वेळा आपण मेन्यू चेंज करत असतो, सीझनली मेन्यू चेंज करत असतो, त्याप्रमाणे शेतकरी किंवा वेंडरबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायला लागतो की कन्सिस्टंटली सप्लाय मिळाला पाहिजे. दुसरं म्हणजे मार्केटिंग टीम, की आपले जे इंस्टाग्राम अकाउंट आहेत, फेसबुक अकाउंट आहेत, आमच्यासाठी झोमॅटो स्विगी पण इज अ बिग पार्ट ऑफ इट. ते सगळ्यांचं मार्केटिंग इकडनं आम्ही करतो अँड दॅट ऑल्सो टेक्स अ ह्यूज टाईम. तर मी सगळ्यांना जे आमच्याकडे खूप वर्ष आता आहेत त्यांना सांगत राहतो की इंटरनेटवरनं जितकं पण तुम्हाला नॉलेज मिळत जाईल तितकं तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी आणि नॉलेजला इव्हॉल्व करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. की जसे आमचे बारटेंडर आहेत, बारटेंडर नेहमी चेक करत असतात वर्ल्ड वाईड इंस्टाग्रामवर वेगवेगळे बारटेंडर कोणती वेगळी टेक्निक वापरत आहेत फ्लेवर एक्स्ट्रॅक्ट करायला, कोणती वेगळी टेक्निक वापरत आहेत ड्रिंक मिक्स करायला. आणि कारण इंस्टाग्रामवरनं फक्त ग्लॅमर बघायचं नाही आहे की आपल्याला नॉलेज पण काय घेता येईल. सो दॅट इज समथिंग आम्ही टीमला खूप पुश करतो. एक ऑडवत्ताचा खूप चांगला एपिसोड आहे. त्रिशा नावाची एक बारटेंडर, त्रिशा इकडे तिने तिचं बारटेंडिंग करिअर चालू केलं आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ हर ऑफ हाव फार अहेड लाईफमध्ये ती गेली आहे आणि ती आता स्वतःचं एक लहान बार पण मॅनेज करते. तर तिच्या करिअरबद्दल, तिच्या लाईफबद्दल तुम्हाला त्या ऑडवत्ताच्या एपिसोडमध्ये ऐकायला मिळेल. आम्ही त्याचा एक लिंक कॉमेंट्समध्ये टाकू तर तुम्ही क्लिक करू शकता. चीअर्स. आधी जेव्हा आम्ही शेफ हायर करायचो किंवा बारटेंडर, त्यांना शिक्षण फक्त हॉटेल स्कूल कॉलेजमध्ये मिळायचं, करेक्ट. आता शिक्षण पूर्ण इंटरनेटवर आलं. गरज नाही आहे हॉटेल मॅनेजमेंट करायची किंवा culinary स्टडीज करायची, पण इच्छा असेल मन लावून करायची तर डू इट. कम आमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करा, किचनमध्ये काम करा अँड लर्न इट आणि आमच्या एक्सपेन्सवरती मिस्टेक्स करा, कारण जे शिकाल दॅट कोणत्याही शाळेत आणि युनिव्हर्सिटीमध्ये मिळणार नाही. मी तेच म्हणतो, यश 2024 पापाचा जो फाउंडर होता इज 10 times more educated than the यश फाउंडर ऑफ बॉम्बे कॅन्टीन, राईट. कारण ते 10 वर्षात जे शिकलो आहे आय कुडंट हॅव लर्न इट कुठल्याही शाळेत, कुठल्याही युनिव्हर्सिटीत शिकता आलं नसतं. माझे बाबा मला नेहमी म्हणायचे की तू लाईफमध्ये जे काही करिअरचं चॉईस करशील असा चॉईस कर ज्याच्यात पुढे लाईफमध्ये स्वतःचा बिझनेस चालू करता येईल. लाईक इवन बिकॉज ते न्यूरोसर्जन आहेत, ही वॉज व्हेरी हंबल टू से की माझा प्रोफेशन असा आहे की टॅक्सी ड्रायव्हरसारखा आहे. जेव्हा मी कामावर जातो तेव्हाच मीटर चालू होतो. लाईक जर मी सर्जरीमध्ये उभा नसेल तर मला पैसे मिळणार नाही आहेत. तर म्हणून असा एक बिझनेस चालू कर फ्युचरमध्ये जिथे तुला रोज कामाला जायची लाईक उभं राहायची गरज नाही आहे. जसं मी म्हणतो लाईक जेव्हा आम्ही ओ पेट्रोल चालू केलं, एक वरनं 2 वर जायला आम्हाला माहिती नव्हतं की किती ते लाईक फिजिकली दोघांना आता वेगवेगळ्या लोकेशन. शेफ लॉईड असायचे आम्हाला हेल्प करायला, पण ते केल्यानंतर एक लर्निंग होती की आपण जे प्रकारचे रेस्टॉरंट चालू करतो, जे प्रकारचे रेस्टॉरंट आम्हाला आवडतात त्याचे आम्ही असे 20, 30, 40 रेस्टॉरंट नाही बनवू शकत. लाईक इंडियामध्ये स्केल करायला इतकी सोपी गोष्ट नाही आहे. एक दिवशी न्यूयॉर्कला ट्रॅव्हल करत होतो, शेफ लॉईडचं नवीन रेस्टॉरंट चालू होणार होतं आणि माझा फ्लाईटचा लेओव्हर होता टर्कीमध्ये. पण मी एअरपोर्टवरनं पास करताना तिकडच्या ड्युटी फ्रीमध्ये एक लोकल टर्किश माणूस बाकलावा आणि टर्किश डिलाईट हे जे टर्किशचे लोकल स्वीट्स आहेत ते विकत होता. पण तो इतक्या पॅशननी विकत होता की लाईक मला वाटायला लागलं की मी जस्ट बॉम्बे एअरपोर्ट सोडलं आहे. बॉम्बे एअरपोर्टमधल्या ड्युटी फ्रीमध्ये आपण स्विस चॉकलेट विकतो, आपण किटकॅट विकतो आहे, पण कोण असं नाही आहे जे मिठाई विकतायत, इंडियन स्वीट्स विकतायत, चिकी विकतायत सेम पॅशननी जो हा माणूस करतो आहे. आणि मी तेव्हा ती आयडिया आली की अरे आपण बॉम्बे कॅन्टीनमध्ये इतकं छान इंडियन फूडला रिडिस्कवर केलं, आपण सेम इंडियन स्वीट्सना किंवा मिठाईला का नाही करू शकत. आणि दॅट
हेल्प विथ द आयडिया की ह्याचा आपण प्रोडक्ट किंवा रिटेलमध्ये पण एंट्री करू शकतो आणि म्हणून ती बॉम्बे स्वीट शॉपची आयडिया आली. बॉम्बे स्वीट शॉप ही आमची आपण जेव्हा जर स्वित्झर्लंडला गेलो तर चॉकलेट फॅक्टरीमध्ये जातो, तर जेव्हा इंडियाला लोक येतात तर बॉम्बे स्वीट शॉपला जायला पाहिजे. आमची एक ब्युटिफुल मिठाईची कारखाना किंवा फॅक्टरी आपण बोलतो, जिथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बघू शकतात, कसे बनवतात, बुंदी लड्डू कसा बनतो आणि ट्राय करू शकतात. एक आहे जसं आता 5 वेगवेगळे जेवणाचे ब्रँड आहेत. सगळ्यांचं 3 महिन्यातनं एकदा तरी मेन्यू चेंज होत राहतो रेस्टॉरंटमध्ये. आणि बॉम्बे स्वीट शॉपचं काय आहे की इंडियन फेस्टिवलच्या प्रमाणे आमचा मेन्यू चेंज होत राहतो. तर दर महिन्यात एक फेस्टिवल येतच असतो. तर सगळे एकत्र जर कॅलेंडरवर बघितले ना, तर एका आठवड्यात एक मेन्यूचं टेस्टिंग होतच असतं. आणि ती एक माझ्यासाठी पर्सनली एक गोष्ट आहे जी सगळ्या रेस्टॉरंटरनी करायला पाहिजे, की जेव्हा पण तुम्ही नवीन मेन्यू करत असाल, मेन्यू इवन विचार करायच्या आधी त्याचा थोडा रिसर्च करायला लागतो. बॉम्बे कॅन्टीन, ओ पेड्रो ह्यांचा मेन्यू वर्षातनं 3दा चेंज होतो. रेस्टॉरंटरचं जर आपल्याला चांगलं जेवण आणि चांगलं एक्सपिरियन्स यायचं असेल तर स्वतः ते नेहमी टेस्ट करत राहायला पाहिजे आणि बाहेर जाऊन ट्रॅव्हल करून अजून टेस्ट करायला पाहिजे की आपण अजून काय सुधारू शकतो. बॉम्बे कॅन्टीन कारण आमचं हे पहिलं रेस्टॉरंट होतं. आमचे 5 वर्ष झाले होते. आय फील दॅट वॉज अ मोमेंट, कारण दॅट वॉज वेन वी ऑल्सो हॅड लाईक अ लिटल सेलिब्रेशन फॉर द टीम. आमचे जे रेग्युलर गेस्ट आहेत सगळ्यांना मिळून. अँड इट इज वन ऑफ द फायनल टाइम्स वेअर वी हॅड शेफ लॉईड हिअर ऑल्सो. आय वुड से कम्फर्ट फिलिंग हॅड कम इन पर्सनली की राईट ट्रॅकवर आहेत, हंगरिंग. त्यावेळेला हॅड रीच 200 एम्प्लॉईज आणि 3 ब्रँड होते. देर वॉज अ गुड फिलिंग, बट देन कोविड हिट, जो आपण कधी कोणीही बघितलं नव्हतं की लाईफमध्ये आपण अशा परिस्थितीत पोचू. आणि आमच्या बिझनेससाठी पूर्ण बंद केला होता बिझनेस. आमचे बॉम्बे स्वीट शॉप तर 10 दिवसात बंद, बॉम्बे कॅन्टीन बंद, ओ पेड्रो बंद. पण आमच्या बिझनेससाठी हा सर्वात वाईट टाईम होता, कारण 5 दिवसात आमचे को फाउंडर आणि फक्त को फाउंडर नाही, माझ्या आणि समीरसाठी आम्ही त्यांना प्रेमाने पापाजी बोलवायचो. शेफ लॉईडचा कोविडमुळे ही एक्सपायर्ड. आणि दॅट वॉज लाईक ॲट दॅट टाईम इट फेल्ट की लाईफच बंद झालं. लाईक आम्ही फॉर मी, माझ्या आणि समीरसाठी इट वॉज लाईक आपले वडील वारलेत तशा. सो आणि ते न्यूयॉर्कमध्ये होते तेव्हा. सो अप्रॉक्सिमेटली एप्रिल चालू झाला तेव्हा. देन थोडं रिलॅक्सेशन होतं की डिलिव्हरी फूड चालू करू शकतो आणि वी स्टार्टेड विथ डिलिव्हरी. या कोविडमध्ये जे 2 वर्ष गेले राईट, रेस्टॉरंटचा रेव्हेन्यू वेंट डाऊन टू लाईक लिटरली 10% ऑफ आधी जितके होते. आणि माझ्यासाठी पर्सनली एक लर्निंग त्याच्यात होतं, 2 लर्निंग म्हणू शकतात. एक की अशी जी परिस्थिती होती ती परिस्थिती कोणीही लाईफमध्ये बघितली नव्हती, म्हणून कोणीही तुम्हाला करेक्ट ॲडवाईस नाही देऊ शकत. सगळ्यांशी ॲडवाईस घ्या, पण तुम्ही ॲज अ फाउंडर तुम्हाला जी बिलीफ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरोसा करायला पाहिजे. अँड यू हॅव टू गो आफ्टर इट की येणार आहेत चांगले दिवस, फक्त डोकं खाली ठेवून काम चालू करा. मेंटल हेल्थ फक्त थेरपिस्टशी बोलायची गरज नाही. तुमच्याकडे कोण मित्र असेल, मैत्रीण असेल, भाऊ असेल, बहीण असेल, घरात आजोबा असतील, ज्यांच्याशी पण तुम्हाला चांगलं लाईक ओपन रिलेशनशिप आहे, प्लीज जाऊन बोला. कारण कामावरती देर विल बी नेगेटिव्ह डेज, पर्सनल लाईफ देर विल बी नेगेटिव्ह डेज, बट द बेनिफिट आजच्या दुनियेत वर्सेस जेव्हा मी करिअर चालू केलं तेव्हा तोच आहे की मेंटल हेल्थबद्दल बोलणं इज नथिंग रॉंग अँड ओपनली बोलायला पाहिजे. आणि दुसरी लर्निंग होती की जेव्हा आम्ही ओ पेड्रो बॉम्बे कॅन्टीन केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही नेहमी बँकेत इनफ पैसे जमा करायचो की, आणि आम्हाला बॉम्बे स्वीट शॉपमध्ये खूप चालू करायच्या आधीचा एक कॉन्फिडन्स होता की ही ब्रँड खूप चांगली चालेल. तर म्हणून आम्ही बाहेरनं इन्व्हेस्टर्सकडनं पैसे नाही घेतले. म्हटलं की आम्ही जितके पण पैसे सेव्ह केलेत ते आपण या नवीन जागेत घालू. आणि ती एक चूक होती, कारण 10 दिवसात जेव्हा लॉकडाऊन झाला आणि 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने,
बँकेतले पैसे खूप कमी झाले आणि तेव्हा जे मी पहिल्यांदा मिळवतो रिलेशनशिप होते, आम्हाला तेच पार्टनर्सशी फोन करून पैसे रेज करायला लागले. पण द लर्निंग वॉज ॲज अ बिझनेस की बँकेत ऑलवेज एक वर्किंग कॅपिटल खूप ठेवत जा, कारण लाईफमध्ये काय परिस्थिती येईल सांगता येत नाही. आणि लॉकडाऊनमधनं बाहेर पडल्या थँकफुली, कारण द रेस्टॉरंट गुडविल ब्रँड आणि गेस्टमुळे सगळे परत यायला लागले. वी कुड सी रेस्टॉरंट फिलिंग अप आणि त्या मोमेंटममध्ये बॉम्बे स्वीट शॉप पिक्ड अप भरपूर आणि त्यामुळे वी वर रेडी टू टेक द डिसिजन टू ओपन वेरॉनिकाज, राईट. आणि सो वेरॉनिकाज लिटरली ओपनड बॉम्बे कॅन्टीनच्या 8व्या ॲनिव्हर्सरीवर. अँड फॉर मी दॅट वॉज अ पर्सनल feeling of accomplishment and relief ki we've hopefully seen the darkest time we could have ever seen. And if the team and all of us and me personally can get out of that आणि त्याच्यातनं बाहेर पडून we can still shine and open new places, we can achieve what जे काही आम्ही मन लावू त्याच्यावरती. आजचा प्रोग्राम ऑडवत्तावर तुम्हाला कसं वाटलं, अजून आम्ही काही टॉपिकबद्दल बोलू शकतो आणि तुम्हाला रेस्टॉरंटबद्दल की कुणालाही रेस्टॉरंटर व्हायचं असेल तर प्लीज कॉमेंट करा. आम्हाला सांगा की तुम्हाला अजून काय शिकायचं आहे आमच्याकडनं आणि आम्ही अजून कोणत्या टॉपिक कवर करू शकतो, तर प्लीज कॉमेंट करा या व्हिडिओवर. आणि तुमचे कोण मित्र असेल, मैत्रीण असेल, कोण कलीग असेल ज्यांना रेस्टॉरंट इंडस्ट्री किंवा रेस्टॉरंटर व्हायचं असेल, अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्याबरोबर. आणि विषय कोलला इंस्टाग्रामवर फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आहे @yashvican. थँक्यू सो मच.